तर चांगला किंवा बाहेर पडण्यासाठी बाहेरच्या जगाच्या समोर जाण्यासाठी आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 इंद्रिय आहेत. हातात गंध येते, त्वचा म्हणजे काया, ही सगळी काया पूर्ण करते. 5 इंद्रियातून आपल्याला त्याला मन इंद्रिय, 6 इंद्रिय याला इंद्रियच म्हटलेलं आहे. तर हे इंद्रिय काय करतात, ह्याच्यातून जे इनपुट त्याला मिळतं ते मनोधर्म याच्यातून जे तयार होतात त्याच्यातून आपल्याला जगाचं भान येतं थोडस, किंवा ज्ञान येतं. भान येतं नाही तो पुढचा प्रश्न आहे, पण ज्ञान तरी मिळतं. त्याच्यातून जगाचं आपल्याला ज्ञान मिळतं. पण हे ज्ञान जेवढं समजतं तेवढं जग आपल्याला समजतं. ज्ञान आपल्याला जेवढं समजतं तेवढं आपल्याला ते जग समजतं, नाही तर जगाविषयी तुला माहिती आहे. असं 6 इंद्रिय होत आलेलं आहे. प्रश्न आहे की आतमध्ये, किंवा तुमच्या मित्राशी तुम्ही चर्चा केली, आतमध्ये पाहायला इंद्रिय नाही असं वाटतं. त्याला बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की आतमध्ये पाहणारे, पण कारण आतलं पाहणारा बोध आहे. बोध होणं, ज्याला बोधी ज्याला बोध होतो किंवा बोधी त्याला बुद्ध म्हटलं. तर ही बोधी किंवा हा बोध म्हणजे या सगळ्यात सत्य आहे. म्हणजे गंध याची त्याला सत्य असते, स्पर्शाची त्याला सत्य असते, विचारांची त्याला सत्य असते. त्यासाठी एक शब्द आहे, काय शब्द याला, ह्या सगळं जे आहे त्याची कार्य, त्याच इंटरप्रिटेशन जे मनात चालतं, त्याचं सगळ्यात माहिती हे जसे इंद्रिय आहे, ब्रेन आहे, त्याच्यात विचारतात. त्या सगळ्याला एक शब्द फार सोपा शब्द आहे. सती तर सांगितलं ना, ह्याची सती आहे, पण हे सगळं सतीच आहे. हे सगळं एकाच सामावलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनाचं भान असल्याचं हे उत्तर आहे. सगळं कशात आहे, काय आहे,
हे सगळं काय आहे? सगळ्यात सगळं आहे. पण आपल्याशी संपर्क नसताना हे सगळं कशा आपण एकदम म्हणजे हा आता कशात आहे सगळं आपल्याच आहे. कारण हे सगळं काम नाही पुस्तक हे शरीराची इंद्रिय आहे. अंतर्गामी डोळे फक्त बाहेरचे नाही, डोळे मेंदूशी कनेक्ट केले. काम फक्त पाया दिसतं तेवढंच काम नाही. कानातून ते मेंदूपर्यंत त्याच्या नसा आहेत, जी फक्त देत नाही. त्याच्यातून जे आहे ते मेसेज ब्रेन पर्यंत जातो, गंध ब्रेन पर्यंत जातो, तो स्पर्श ब्रेन पर्यंत जातो आणि जे विचार प्रक्रिया चालतात काय आहे हे पण काय बाहेर काय बाहेर हे सगळं आहे म्हणून जे आहे आपल्यासाठी काय जगलं आपण जिवंत आहोत आणि आपली जिवंतता अशा प्रकारे काम करते म्हणून आपल्यासाठी जग आहे. आपल्यातलं जग ठेवण्यासाठी आपल्याला जो जे इंद्रिय आतमध्ये काम करतात करू शकतात जी समजून घ्यायचे असतात त्याला कसं आहे. बंद केला ते संपलं परत दुसरं सुरू आहे. काय करू सगळं आहे काय आता तुमचं याला शरीर घेतलेलं आहे. याला अजून एक टेक्निकल शब्द आहे म्हणजे काय आकार आकार आहे ना आकारात काय ह्या आकारात वेगवेगळे आहे जिवंतपणा आहे कायला जे कार्य चालते आपलं जिवंतपण आहे व्यक्तीला नाव देतो शब्द आहेत ना तर नाव देतो प्रत्येक क्रियेला आतमध्ये नाव दिले जाते दिली जाते त्याला नाव म्हटलेलं आहे. नामरूप तर हे शब्द फक्त अभ्यास म्हणून लक्षात ठेवा याच्यावर आपण अभ्यास घेणारच आहोत. पण हे सगळं पाहण्यासाठी डायरेक्ट इन्साइट साठी डायरेक्ट पाहण्यासाठी सगळं जाणवण्यासाठी 5 इंद्रिय आतमध्ये महत्वाचे आहेत. खरं एकच इंद्रिय सगळ्यात महत्वाचं परंतु एक इंद्रिय सगळ्यात महत्वाचं आहे. एक इंद्रिय त्याला
5 धम्म इंद्रिय म्हटलेलं आहे. 5 धम्म इंद्रिय म्हटलेलं आहे त्याला, जे आत पाहतात. जसे हे 5 इंद्रिय बाहेरचं पाहतात, तसे हे 5 इंद्रिय आतलं पाहतात, किंवा ते एक माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून ते दिसतं. तर पहिलं जे म्हटलेलं आहे त्याला की तुम्हाला हे पाहण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा किंवा संकल्प निर्माण झाला पाहिजे. एक फेथ, त्याला आपण फेथ म्हणतो. फेथ म्हणजे अरे हे काहीतरी आहे बरं का. जेव्हा एखादी गोष्ट काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं, त्यावर त्याच्यावर आपली भावना जडते, भावना निर्माण होते. त्याला श्रद्धा म्हटलंय. खरं म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, याच्यामध्ये इमोशन गुंतलेला आहे. तुम्हाला आता वाटतं हे करावं, हे काम करावं, तर हा जो इमोशनल फॅक्टर आधीच असतो माणसामध्ये, तो जेव्हा जास्त स्ट्रॉंग होत जातो, ती श्रद्धा जेवढी स्ट्रॉंग होते तेवढा माणूस सक्रिय होतो. फक्त ही श्रद्धा जर डोळस असेल, म्हणजे जागृतीची जोड जर याला असेल, तर ती डोळस श्रद्धा, आणि दुसरी म्हणजे अंधश्रद्धा. माणसामध्ये तो गुण आहेच आहे, श्रद्धेचा गुण माणसातच आहे, सती पण माणसातच आहे. तर हे पहिले इंद्रिय म्हटलेलं आहे. दुसरे इंद्रिय जे आहे त्याला श्रद्धा माणसाला सक्रिय करते, म्हणजे ऊर्जा निर्माण होते. श्रद्धेमुळे ऊर्जा निर्माण होते. मग आपण पाहतो वारकरी मैल पायी चालत जातात, किंवा काही लोक त्या डोंगरावर जातात, कुठं हिमालयात, किंवा कुठं जातात, काही दंडवत घालत जातात, है ना. म्हणजे काय म्हणतात, सगळं रक्ताचं पाणी करून ते सगळे कष्ट घेतात. इतके करा, म्हणजे ती श्रद्धा त्यांच्यातली जी असते ती कशी आहे तो वेगळा भाग आहे, पण ती श्रद्धा आहे. इमोशन्स आहे, कारण याच्यामध्ये इमोशन्स दडलेले आहेत. इमोशन्स मध्ये इच्छा आकांक्षा दडलेल्या आहेत. सगळ्या इच्छा आकांक्षा तृष्णा अतिरिक्त भाग आहे. अतिरिक्त इच्छा, अतिरिक्त आकांक्षा, तर हा याचा भाग आहे. हा जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढं माणसाची ही जी सगळी काया आहे ही सक्रिय होते, आणि त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, जसे वेरिएज एनर्जी. याच्यामध्ये वीर शब्द आहे, वीरता. वीर कोण असतो, त्याच्यामध्ये वीर एनर्जी असते. आता हा शब्द करप्ट केलाय तो भाग वेगळा लोकांनी. पण श्रद्धा आहे, दुसरं धम्म इंद्रिय जे आहे त्याला वीरता किंवा एनर्जी म्हटलेला आहे, इमोशन, एनर्जी. तिसरा जो ज्याच्यामध्ये हे असतं, आता हे 2 इंद्रिय तुमचे सक्रिय झाले म्हणजे तुमच्यामध्ये, आणि ह्या एनर्जीमुळे एफर्ट्स निर्माण होतात, म्हणजे प्रयत्न, याच्यामध्ये प्रयत्न सुरू होतात, काहीतरी करण्याची गती येते, म्हणजे अजून तुम्ही सक्रिय होता. ऍक्शन लेवल, ही श्रद्धा जी आहे ना, ऍक्शनला जन्म देते. जेवढी श्रद्धा जास्त तेवढं ऍक्शन जास्त. म्हणजे श्रद्धा म्हणजे ऍक्च्युअली त्याला मन जडणं म्हणतात. ज्या गोष्टीवर मन जडतं माणसाचं, ती गोष्ट माणूस जास्त करतो. म्हणून ही श्रद्धा आहे की धम्म इंद्रिय आहे. धम्म म्हणजे सगळं पाहणार, धम्म म्हणजे सगळं पाहणार जे आहे, त्याच्यावर जर आपलं मन जडलं, समजा आपल्याला या साधनेवर आपलं मन जडलं, जागृतीवर आपलं मन जडलं, सतीवर, तर मग आपण वाट पाहू, एक वर्गाची वाट पाहू, किंवा साधनेला बसायची वाट बघू, अभ्यासाची वाट बघू, संधी शोधू आपण काहीतरी, आपण आणखीन बसू, आणखीन शिबिरं घेऊ, आणखीन काहीतरी. हे सगळं त्याच्यामुळे होतं. पण आधी ती फेथ निर्माण झाली पाहिजे. म्हणजे फेथ निर्माण व्हायला तुमच्यामध्ये आधी समज आली पाहिजे.
पण जागरूकतेसाठी. तशी तशी श्रद्धा असतेच आपल्यामध्ये, पण ती अंधश्रद्धा असते तर ती वाईट पण दिशा तुमची शक्ती कार्यरत करते. हा, तर ती समज म्हणजे दृष्टी, आणि दृष्टी जी असते ती सतीमुळे शक्य होते. म्हणून तिसरं धर्म इंद्रिय जे आहे त्याला सती म्हटलेलं आहे. हा हेच बेसिक इंद्रिय आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हिच्यामुळे ही श्रद्धा कोणत्या दिशेला सक्रिय होईल हे याच्यावर ठरतं. ह्या सती जागृतीवर ठरतं. हे नसेल तर हे प्रत्येकातच आहे, याला काय नाही. ते कोणत्या दिशेला पळतं. हे बांध नसलेलं पाणी आहे. श्रद्धा नुसती श्रद्धा म्हणजे बांध नसलेलं पाणी. त्याला त्याचे जर भान असेल तर त्या पाण्यातली शक्ती जी आहे ती शक्ती तुम्हाला योग्य दिशेने तुम्हाला वळवता येते. ती सती ते काम करते. हे सगळं ज्याला समजतं त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. ती दृष्टी आहे. इकडे देऊ का? 1, 2, 3 चौथे इंद्रिय ज्याला प्रज्ञा म्हटलेला आहे. याच्या आधी एक इंद्रिय सांगितलं जातं, त्याला इंद्रिय म्हणता येऊ शकतं, पण त्याला हे चौथं म्हणा नाही तर पाचवं म्हणा, त्याला समाधीय धम्म इंद्रिय म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे काय? एकत्रीकरण. हे सगळा विस्कळीतपणा जो आहे हा जीवनातला, हा जेव्हा एकत्र येते, शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा ते एक मार्गी काम करते. दॅट इज कॉल्ड समाधी. हे समाधी येण्यासाठी प्रज्ञा पाहिजे. प्रज्ञा येण्यासाठी जागृती पाहिजे. जागृती असेल तर श्रद्धा कोणत्या कशामध्ये आहे, ती जर अयोग्य ठिकाणी असेल तर ती सॉर्ट आउट होते आणि योग्य दिशेलाच तुमचं मन जोडलं जातं आणि त्यानुसार ही एनर्जी काम करते. याला 5 धम्म इंद्रिय म्हटलेले: श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा. याला क्रम असे द्यायला पाहिजेत असं नाही. ऍक्च्युअली हे हा विषय आहे. याला सेंट्रलला जर सती जागृती ठेवली, सती जर सेंट्रलला ठेवली आणि श्रद्धा, इमोशन, त्यानंतर ऊर्जा, वीर्य, एनर्जी, प्रज्ञा आणि समाधी. पहिली वालांटी मुद्दाम देतो, पाली शब्द समाधी चांगला. तर जागृती जर असेल तर तुमची इमोशनल एनर्जी आणि ऍक्टिव्ह एनर्जीच आहे. हे सगळं एनर्जीच आहे. ही इमोशनल एनर्जी आणि ऍक्शन, कृतिशील शक्ती. भान असेल तर याच्यामध्ये बॅलन्स होतं. हे भान असेल ना तर कशावर मन जगलं तर माणूस त्याच्या मागे जातो. पण जेव्हा त्याला कळतं की हे चुकीच्या दिशेनं माइंड आपला आहे, चुकीची श्रद्धा आहे, चुकीच्या ठिकाणी इमोशन्स आपल्या गुंतलेल्या आहेत, भावना गुंतलेल्या आहेत, तर आपोआपच माणसाला ते कळतं आणि मग योग्य ठिकाणी त्याची. पण हे जे कळतं हो, तर ती सम्यकता असं ती मिळत येते. ही समज आली, समज येते ती प्रज्ञेमुळे. समज जी येते ती प्रज्ञा म्हणजे समज.
त्याच्यामध्ये ज्ञ म्हणजे ज्ञान आहे आणि प्र म्हणजे प्रसफिक्स जो आहे ना हा, हे म्हणजे ज्ञानाचं ज्ञान, म्हणजे आपण अंतर्ज्ञान. नवीन शब्द कळायला, नवीन शब्द कळायला आले. हा, तर प्रज्ञान म्हणजे इन्साइट आहे, यालाच प्रज्ञा वाटतं, अंतर्दृष्टी. आणि ह्याचा परिणाम म्हणजे तुमचं जे भटकणारं मन आहे हे एकत्र येतात समाधीमध्ये. आणि समाधीची परिपूर्णता म्हणजे तुमचं जे पाहिजे ते झालं काम. हे एक कॅटेगरी आहे, म्हणजे ही एक लिस्ट आहे समजून घेणे. अशा खूप लिस्ट बुद्धांनी सांगितल्या असाव्यात, म्हणून ते सगळं ग्रंथामध्ये वेगवेगळं आलेलं आहे. हा, आता ही सती आपण जर गृहीत धरली, सती आणि समाधी, आणि ही इन्साइट म्हणजे प्रज्ञा म्हणजे दृष्टी, सम्यक दृष्टी. सातवा अंग सम्यक समाधी, सम्यक सती. सातवा अंग सम्यक सती. आठवा अंग सम्यक समाधी. माहिती आहे 8 अंग. हे पहिलं अंग, हे 7वं अंग, हे 8वं अंग. हे व्यायाम म्हटले याला, एनर्जी जिथं सक्रियता येते. व्यायाम म्हणजे आपण करतो तो व्यायाम नाही, व्यायाम म्हणजे सक्रियता. हे 6वं अंग आहे, हे 6वं अंग आहे. आणि सुरुवातीतून आहे, ऍक्च्युअली पहिलं अंग हे सती पाहिजे माझ्या मते. पहिलं अंग जर सती असेल तर तुमच्यामध्ये तुमची शक्ती योग्य दिशेला जाऊ शकते, कारण श्रद्धा बॅलन्स होते, श्रद्धा कळते. मग तुमची सतीमुळे, जागृतीमुळे तुमचं जो व्यायाम किंवा सक्रिय एनर्जी जी आहे ती योग्य दिशेला जाते. आणि मग तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुमची जी लाईफस्टाईल आहे, आजीविका म्हणजे पैसे मिळवण्याचा उद्योग नाही. आजीविका म्हणजे पैसे मिळत, आजीविका म्हणजे उपजीविका समजतो आपण. आजीविका म्हणजे उपजीविका नाही. उपजीविका हा आजीविकेचा भाग आहे. तर आजीविका म्हणजे बाबासाहेबांनी पण त्याला लाईफस्टाईल म्हटलेला आहे. तुम्ही जगता कसे, म्हणजे आता आपण मगाशी म्हणलं आपलं 24 तासाचं नियोजन काय असतं आपल्या जाण्याचं, दिवसाचं, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं, वर्षाचं, आणि मग जीवनाचं संपूर्ण जगण्याचं आपलं नियोजन काय असतं. दॅट इज आवर लाईफस्टाईल, आजीविका. हाऊ वी लिव्ह अँड हाऊ वी वर्क, व्हॉट वी डू, व्हाय वी डू, हाऊ वी डू, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. आजीविका 5वं अंग. आणि मग जे आपण लाईफस्टाईल आपली ठरते या जागृतीनुसार, त्यानुसार आपले ऍक्शन सुरू होते, शारीरिक ऍक्शन, त्याला कर्मांत म्हटलेलं आहे. 4थं अंग. त्यानुसारच आपण बोलतो, सम्यक वाणी. आता हे दुसरं झालं. याचं जेव्हा आपल्याला टोटली भान येतं, मग आपण काहीतरी करायचं ठरवतो, त्याला संकल्प म्हणतात. कारण हे कळालं, एकदा लक्षात आलं की मग माणूस संकल्प करतो. जसं भान येतं त्यानुसार माणूस प्रयत्न करायला सुरुवात करतो. प्रयत्न करताना त्याला कळतं आपली लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे, कसं जगून नाही जमायचं, त्याला आकार देतो, त्याला योग्य आकार देतो. सम्यक आजीविकेमध्ये ते कन्वर्ट होतं. त्यानुसार आपले ऍक्शन म्हणजे कर्म बदलतात. जे आपलं बोलणं वागणं जे आहे ते बदलतं, कृती बदलते. आपण काही नाही करत, मग
जे गरजेचं आहे जे पूर्ण येणार आहे तेच आपण करतो. आणि कर्मांत त्यानुसारच आपली वाणी पण काही बाकी बंपर गोष्टी नाही बोलत. मला बंपर गोष्टी चर्चा चालतच नाही, तेच बोलते, बोलतच नाही. येथ वाचून काही बोलू नये. तसं बाबासाहेबांचा जो संकल्प तुकारामाचे हे काही वाक्य घेऊन त्यांनी जे पेपर काढला होता त्याच्यावर येथ वाचूनही काही बोलू नये. आता मला एकच काम करायचं, हे अस्पृश्यता निवारण. हा, तर तीच म्हणते वाणी त्यांची दुसरं काही बोललीच नाही आयुष्यभर, काहीच नाही बोलले दुसरं. ते एकच काम, एकच बोलले. त्याप्रमाणे वाणी येते. हा तिसरा अंग आहे. दुसरा अंग संकल्प आहे. तर एक लिहिताना असं म्हणतात, ते असं सांगतात का 1, 2, 3, 4, 5, 6, हे 7 आणि 8 असं सांगतात. पण माझं मत हा क्रम थेरी म्हणून ठीक आहे, प्रॅक्टिकली तसा नाही. प्रॅक्टिकली उलट जावं लागतंय. आपलं विस्कळीत जीवन हे समाधीमध्ये एकत्र आलं पाहिजे. विस्कळीतपणा कमी झाला पाहिजे. आपला स्कॅटर्ड माइंड, बॉडी, ऍक्शन सगळं जे आहे हे कमी झालं. ते समाधीमध्ये येण्याचं आपल्याला भान आलं पाहिजे. आधी तो भान आल्याशिवाय आपला संकल्प बनत नाही. कारण तशी दृष्टी येत राहते, समज येत राहते. जसजशी समज वाढते तसं संकल्प बदलत राहतो. त्यानुसार मग हे सगळे जे काही इंद्रिय आहेत, सगळे जे अंग आहेत हे काम करतात. मुख्य विषय जो आपला आहे हे सगळं एकाच गुंफलं जातं. म्हणजे बुद्धाचं ज्ञान आहे ना, बुद्धाचं ज्ञान, बुद्धांची जे कॅटेगरायझेशन आहे, बुद्धाच्या शिकवणी ज्या आहेत ना, तुम्ही जर एक घेतला तर बाकी सगळं येतं त्याच्यामध्ये. हा, व्हाईस वर्साच आहे. म्हणजे थेरी ही सुलटी असते, थेरी उलटी असते, प्रॅक्टिस ही सुलटी असते. तुम्हाला जे थेरी सांगितली जाते ती थेरी नंतर येते. ती थेरी येण्यासाठी कुणीतरी प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून ती थेरी तयार होते. कारण की आधी थेरी आहे, आधी प्रॅक्टिस आहे, मग थेरी आहे. बुद्धाने आधी प्रॅक्टिस केली, मग त्यांना ही थेरी सापडली. किंवा कोणता सायंटिस्ट आधी प्रॅक्टिस करतो, काहीतरी प्रयोग करतो, एक्सपेरिमेंट करतो, मग त्याला काहीतरी सापडतं. मग ते कसं सापडलं ते तो सांगतो, त्याला आपण थेरी म्हणतो. तसं बुद्धांना जे याच्यातून सगळ्यात हे झाला, म्हणजे सगळ्याचा जो परिणाम झाला, तर त्यांना स्वतःला दुःखापासून पूर्ण मुक्ती मिळाली, ज्याला निब्बाण म्हटलेलं आहे, निर्वाण म्हटलेलं आहे. दुःखमुक्ती, परिपूर्ण दुःखमुक्ती मिळाली. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली हे कशी मिळाली, आणि मग हे शब्द तयार झाले असतील. आधी शब्द नसतील तयार झाले, हे सांगता सांगता ते तयार झाले. हा, फॉर्म्युला, अनेक फॉर्म्युला तयार झाले, अनेक फॉर्म्युला तयार झाले. आणि माझं असं म्हणजे मत आहे, आपला सुद्धा आता एक फॉर्म्युला तयार झालेला आहे सती साधनेचा, आणि त्याचा बेस आपण आनापान सती सुत्त धरतो. आता ह्या सुत्तामध्ये आपल्याला जे आता आपल्याला लक्षात आलं हे आनापान सती सुत्तात हे नंतर कळालं. आता याला बेस धरून आपण चाललेलो आहोत, आणि हेच काम आपल्याला पुढे न्यायचं. आणि हे लाईफ टाईम काम आहे, जीवन कार्य.